विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी 11वी वाणिज्य या शाखेमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या सर्व विद्यार्थिनींचं कनिष्ठ महाविद्यालय चांदवड मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, वाणिज्य शाखेसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळविण्यासाठी बरेच पराकाष्ठा केलेले आहेत। अनेकांनी वेगवेगळ्या मार्गाने प्रवेश घेतलेला आहे आणि जे मेरिटचे विद्यार्थी आहे त्यांचा मेरिटनुसार नंबर लागलेला आहे। असो, प्रवेश घेताना तुम्ही काहीतरी मनाशी एक स्वप्न बाळगलेलं असेल की मी कॉमर्स शाखेचाच ग्रॅज्युएट होईल, पोस्ट ग्रॅज्युएट होईल आणि ग्रॅज्युएशन नंतर किंवा 12वी नंतर जे तुम्ही मनाशी ध्येय बाळगलेलं असेल, सीए होण्याचं, ICW होण्याचं, CS होण्याचं किंवा इतर कॉमर्स फॅकल्टीमध्ये ज्या अनेक मार्ग आहेत आपलं पुढे करिअर घडविण्यासाठी, त्या मार्गाकडे तुम्ही वाटचाल निश्चितपणे कराल। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुम्हाला जे एकूण 6 विषय आहे त्या 6 विषयापैकी कॉमर्स फॅकल्टीचा जो आत्मा आहे तो आत्मा म्हणजे सर्वात महत्त्वाचा विषय बुककीपिंग अँड अकाउंटन्सी। मित्रांनो, हा जरी नवीन विषय असला तरी पण काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गैरसमज आहे का बुककीपिंग अँड अकाउंटन्सी हा अतिशय अवघड विषय आहे। बरेचसे विद्यार्थी कॉमर्स शाखा निवडण्यापेक्षा आर्टकडे पळतात चांगले मार्क्स असून देखील, परंतु बुककीपिंग अँड अकाउंटन्सी हा जो सब्जेक्ट आहे, मी तर असं म्हणेल इतर 5 विषयापैकी बुककीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय जो आहे हा सर्वात सोपा आणि स्कोर मिळवून देणारा विषय आहे। 100 पैकी 100 मार्क्स मिळवणारे विद्यार्थी, 95, 98, 99 मार्क्स मिळवणारे विद्यार्थी या विषयामध्ये आपल्याला मिळतात। म्हणून हा विषय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विषयापासून नुसतं आपल्याला पुस्तकी ज्ञान मिळत नाही, तर निश्चितपणे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना व्यवहार कसे करावेत किंवा आपलं जीवनमान कसं असावं, आपल्या जीवनाचा ताळेबंद, आपल्या जीवनाचा बॅलन्स शीट कसं असावं, कसं टॅली करावं, याविषयीची आणखीन बरीचशी माहिती या विषयामधून आपल्याला मिळते। तर आज आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये किंवा तुमच्या टोटल वर्षाच्या सिलेबसमध्ये कोणकोणते टॉपिक पाहावयाचे आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया। सुरुवातीला तुम्ही पुस्तकं घेतलेले असतीलच असं मी गृहीत धरतो आणि या अगोदर तुम्हाला चोरड्या सरांनी एक लेक्चर दिलेले आहे, त्या लेक्चरमध्ये बऱ्याचशा काही कन्सेप्ट झालेल्या आहेत, तरी पण एक धावतीवर एकूण वर्षभरामध्ये आपल्याला काय शिकावायचं आहे त्याविषयी थोडक्यात माहिती सांगतो। तुमचा टॉपिक नंबर 1, इंट्रोडक्शन टू बुककीपिंग अँड अकाउंटन्सी। In this topic, student understand the meaning, future and importance of bookkeeping and accountancy, and also basic accounting concepts and terminologies that concepts can be seen, and also what is the benefit of bookkeeping and accountancy, which accounting standard in the bookkeeping and accountancy, that all information can be received from one topic. Second topic is meaning and fundamental of double entry bookkeeping. In this topic, the double entry system, what is mean by double entry system, which principle applied when you are applied the bookkeeping and accountancy, or when you are record the business transaction, that transaction can be recorded in the books of account, but why, how, that all principles can be seen in this topic. Classification of various accounts, and also statement analysis, various transactions, accounting equations, are that information can be received in this topic. Third topic is journal, not general, journal, JOURNAL,
In this topic, when in the business transaction is made, in that business some transactions are cash transactions, some transactions are credit transaction. Generally, cash transaction do not record in the books of account. Cash transaction do not need to record the books of account, but when a credit transaction is made, that credit transaction can be recorded in the books of account. Why? The limit of human memory, there are limit of human memory. That businessman, that person do not remember all business transaction. That transaction can be credit transaction, that transaction can be cash transaction. So those transaction, credit transaction, that credit transaction do not remember that person, that businessman in a long period, long time. So that transaction can be recorded in the books of account. So that transaction, how record in the books of account, that information can be received with the help of bookkeeping. So in this topic, what is mean by GST? What is mean by CST? That all information can be received in this topic. Then after journal and ledger. Ledger also important topic in your syllabus. What is mean by ledger? What is mean by original books of account, or ledger is also called original books of account. In this topic, when transaction is recorded in the journal, entry will be made in the journal book. From that journal book, with the help of journal, you can easily prepare the various books of account, that is called ledger. That is called ledger. Ledger is the proper book. Ledger is the original books of account, that all information can be seen. Next period. Then after subsidiary books, in the bookkeeping and accountancy. Bookkeeping and accountancy is provide various books of account to record the business transactions. In subsidiary books, student can be uh, received information, cash book, petty cash book, analytical petty cash book, purchase book, purchase return book, sales return books. There are various types of subsidiary books. That all types of subsidiary books can be that subsidiary books information can be received from this topic. Then next, bank reconciliation statement. It is also very important topic in your syllabus. What is mean by bank reconciliation statement? Because in business there are various transactions related to bank. Without bank, uh, you do not uh, when in the business, your account can be opened in the bank. Without the help of bank, you cannot be successful in your business. So bank reconciliation, what is mean by bank reconciliation statement? That information can be received from this topic. Next topic is depreciation. What is mean by depreciation? Which method of depreciation? What is mean by various types of asset? Fixed asset, current asset. What is the difference between fixed asset and current asset? How calculate the depreciation? Which method will be calculating the depreciation? There are mainly there are two types of method of depreciation: straight line method and return down value method. What is mean by straight line method? What is mean by return down value method? That information can be received from this topic. Next, rectification of errors. This topic is very useful of all students. What is mean by rectification? From this topic, when transaction is recorded wrongly, uh, debit side or credit side, that rectification, that error, how to identify, that information can be received from this topic. And next, uh, last topic is final account, and then after single entry, final account of proprietary concern. In this topic,
when you are learn journal, ledger, trial balance. From that journal, ledger and trial balance, you can easily prepare final accounts of proprietary concerns of or business. In final account can be prepared with the help of ledger from the uh, finally final account can be prepared after the your ledger is, journal is complete, your ledger is complete. You can prepare the trial balance. With the help of trial balance and additional information, you can prepare the final account easily. This topic is also very important. And lastly, single entry system. What is mean by single entry system? What is mean by double entry system? In single entry system, businessman can be prepared books of account. Which books of account will be maintained? How preparing the books of account under this system? Because of before the double entry system, first single entry system can be adopted by all businessmen when business transaction is recorded in the books of account. So single entry is also important topic इन युअर सिलेबस. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एकूण वर्षभरामध्ये आपल्याला किती टॉपिक अभ्यासावयाचे आहेत त्यात धावतीवर तुम्हाला माहिती सांगितली. त्यातला पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. याविषयी तुम्हाला चोरड्या सरांनी सविस्तर माहिती दिलेली. तरी पण थोडक्यात बुक किपिंग आणि अकाउंटन्सी हे जे दोन शब्द आहे हे खऱ्या अर्थानं सेपरेट आहेत. bookkeeping is the separate concept and accountancy is the separate concept. बुककीपिंगचा जर विचार आपण केला तर या बुककीपिंगला मर्यादा पडतात, परंतु अकाउंटन्सी मध्ये मर्यादा पडत नाही. बिकॉज ऑफ बुककीपिंगची व्याख्या तुम्ही पाहिलेली आहे. बुककीपिंग इज द आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ सेट ऑफ बुक्स. ही एक सिंपल व्याख्या आहे. बुककीपिंग ही अशी कला आहे आणि शास्त्र आहे का ज्या कले आणि शास्त्राच्या आधारे बिझनेसमध्ये जे ट्रान्झॅक्शन घडलेले असतात किंवा होतात ते ट्रान्झॅक्शन वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये रेकॉर्ड करण्याची कला आणि सायंटिफिकली रेकॉर्ड करण्याचं काम या बुककीपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये केलं जातं. थोडक्यात एका वाक्यात असं लक्षात ठेवा, बुककीपिंग मध्ये बिझनेसचे जे ट्रान्झॅक्शन घडतात ते ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीने रेकॉर्ड केले जातात हे शिकवणारी कला आणि प्रिन्सिपल्स आपल्याला बुककीपिंग मधून पाहावयास मिळतं. याउलट अकाउंटन्सी ही कन्सेप्ट व्हास्ट आहे. व्हेन बुककीपिंग्स वर्क इज एंड देन आफ्टर अकाउंटन्सी इज स्टार्ट. ही सिंपल व्याख्या आपल्याला करता येईल. जेव्हा बुककीपिंगचं कार्य पूर्ण होतं, कार्य काय पूर्ण होतं, बुककीपिंग मध्ये कोणतं कार्य करावं लागतं तर बिझनेसमध्ये जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, घडलेले आहेत ते ट्रान्झॅक्शन वेगवेगळ्या पुस्तकामध्ये रेकॉर्ड केल्यानंतर रेकॉर्ड केलेले ट्रान्झॅक्शन हे अचूकरित्या आहे किंवा नाही, बरोबर आहे किंवा नाही हे पाहण्याचं तपासण्याचं कामकाज ज्यामध्ये केलं जातं ते म्हणजे अकाउंटन्सी. म्हणजे आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल, व्हेन बुककीपिंग्स वर्क इज एंड देन आफ्टर अकाउंटन्सी इज स्टार्ट. तुम्हाला बुककीपिंग आणि अकाउंटन्सी यातला फरक चोरड्या सरांनी समजून सांगितलेला आहे. परत रिपिटेशन करण्याची गरज नाही. आपण डायरेक्ट आता तुम्हाला कायमस्वरूपी ज्या बुककीपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये महत्वाच्या कन्सेप्ट आहेत, चोरड्या सरांनी तुम्हाला अकाउंटिंग सिस्टीम सुद्धा सांगितलेली. व्हॉट इज मीन बाय कॅश बेसिस अकाउंटन्सी, ॲक्रुअल और मर्चंटाइल बेसिस अकाउंटन्सी, मिक्स्ड और हायब्रिड बेसिस अकाउंटन्सी यात मी जात नाही. परंतु तुम्हाला वारंवार ज्या कायमस्वरूपी कन्सेप्ट वापराव्या लागतील किंवा ज्यांचा वापर वारंवार या बुककीपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये केला जातो त्या अगोदर जर कन्सेप्ट तुमच्या लक्षात आल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा तुम्हाला होईल. म्हणून बुककीपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये ज्या बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज आहेत,
बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या कन्सेप्टचा आपण विचार करूया. त्यातली सर्वात महत्त्वाची पहिली कन्सेप्ट आहे ट्रान्झॅक्शन. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याजवळ जर पुस्तकं असतील तर त्या पुस्तकामध्ये सुद्धा याचा अर्थ दिलेला आहे. पेज नंबर 7 त्यात ट्रान्झॅक्शन दिलेले आहे बघा. 6 आणि 7 इन द बुककीपिंग and accountancy or in the business there are mainly two types of transactions. First is monetary transaction and second is non-monetary transaction. Firstly, what is mean by transaction? In Marathi, transaction means vyavhar. Transaction means vyavhar. When a transaction is made, when two person comes together, when two person comes together, then after between that two person transaction will be made. म्हणजे ट्रान्झॅक्शन होण्यासाठी कमीत कमी दोन व्यक्ती एकत्र येणं आवश्यक असतात. नुसत्या एकत्र येऊन चालत नाही, तर त्यांच्यामध्ये द एक्सचेंज ऑफ थिंग्स, गुड्स और सर्व्हिस. काय बंद झालंय? द एक्सचेंज ऑफ थिंग्स, the exchange of things, goods or services between the two person or parties for money or money's worth, it is known as transaction. It is known as transaction. In simple word, when transaction is made, or what is mean by transaction? Transaction is the exchange of things, services between two person or parties for money or money's worth. It is known as transaction. जेव्हा वस्तू किंवा सेवा किंवा मालाची देवाणघेवाण दोन व्यक्तींमध्ये होते, परंतु ती होत असताना पैशाच्या स्वरूपात वस्तूची जर देवाणघेवाण दोन व्यक्तींमध्ये होत असेल तर त्याला खऱ्या अर्थानं ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं. मनी ऑर मनीज वर्थ, पैसा किंवा पैशाची सेवा साधनं जी आहेत त्याच्या अनुषंगाने, त्याच्या साह्याने जर वस्तूची खरेदी विक्री दोन व्यक्तींमध्ये होत असेल तर त्या प्रक्रियेला ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. विदाउट ट्रान्झॅक्शन बिझनेस कॅनॉट बी सक्सेसफुल. ट्रान्झॅक्शन शिवाय तुमच्या बिझनेसला यश प्राप्त होत नाही, हे लक्षात ठेवा. जितके ट्रान्झॅक्शन तुमच्या बिझनेसचे जास्त असेल तितकी बिझनेसची प्रगती ही तुमची जास्त पाहावयास मिळेल. कारण ट्रान्झॅक्शन समजा उदाहरणार्थ सांगतो, तुमच्या गावामध्ये किराणा दुकानदार असेल, तो किराणा दुकानदार त्याच्या दुकानात आहे, तुम्ही त्या दुकानामध्ये गेलात, ती एक व्यक्ती, इथं मी एक पार्टी शब्द वापरलेला आहे बघा. पर्सन और पार्टी. व्हॉट इज मीन बाय पार्टी? पार्टी याच्यामध्ये 4 ते 5 शब्दां मिळून तो शब्द तयार झालेला आहे. पर्सन, फर्म, इन्स्टिट्यूशन, कंपनी. पर्सन, फर्म, इन्स्टिट्यूशन अँड कंपनी आर कॉल्ड पार्टी. म्हणजे पार्टी या शब्दामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? व्यक्ती असेल, संस्था असेल, पर्सन, फर्म, इन्स्टिट्यूशन असेल किंवा कंपनी असेल, याला मिळून हा पार्टी शब्द वापरलेला आहे. पार्टी इज आल्सो वन टाइप ऑफ कन्सेप्ट. म्हणून नुसता व्यक्तींमध्ये व्यवहार झाला त्याला ट्रान्झॅक्शन म्हणत नाही, तर व्यक्ती किंवा पार्टी असेल तर त्या दोघांमध्ये पार्टीमध्ये व्यवहार झाला, व्यक्तीमध्ये व्यवहार झाला, परंतु तो व्यवहार कसा पाहिजे? मालाची देवाणघेवाण ही पैशाच्या स्वरूपात झाली पाहिजे. जर विदाउट मनी ट्रान्झॅक्शन इज मेड, that is called credit transaction, but that credit transaction is also recorded in the books of account. In business there are two types of transaction. First is monetary transaction and next is non-monetary transaction. What is mean by monetary transaction? Monetary transaction means the transaction which involve an exchange of money or money's worth directly or indirectly is called monetary transaction.
Remember that only monetary transaction is recorded in the books of account. Only monetary transaction recorded in the books of account. Monetary transaction is two types of transaction. First is cash transaction and second is credit transaction. What is mean by cash transaction? रोखीचा व्यवहार म्हणजे काय? साधी व्याख्या आहे, साधी कन्सेप्ट आहे, तरी पण कन्सेप्ट समजून घ्या. Cash transaction, it means when money is immediately used at the time of transaction. In simple word, money is immediately used at the time of transaction. That transaction is called cash transaction. जेव्हा तुमचा व्यवहार होतो, व्यवहार होतानाच त्याच क्षणी पैशाचा वापर केला जातो. पैसा कॅश पेड केली जाते. एक पेड करतो, दुसऱ्याला ताबडतोब मिळते. आपण टेबल कॅश म्हणतो ना, त्या प्रकारचा हा व्यवहार. जेव्हा बिझनेसमन हा बिझनेसमन आणि समोरची पार्टी किंवा व्यक्ती ही एकमेकाला वस्तूची जेव्हा देवाणघेवाण करतात, त्या टायमाला पैशाच्या रूपात एक व्यक्ती दुसऱ्याला पैसा देते, दुसरे व्यक्ती त्या पैशाच्या मोबदल्यात सेवा किंवा गुड्स पुरविते. ही सेवा किंवा गुड्स कॅशच्या स्वरूपात जेव्हा होते, तेव्हा त्या ट्रान्झॅक्शनला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. इन शॉर्ट, इन सिंपल वर्ड, कॅश ट्रान्झॅक्शन इट मीन्स कॅश इज immediately used at the time of transaction. That transaction is called cash transaction. Or in a business transaction which is cash is paid. In business transaction, when transaction is made, cash is paid or received immediately. Cash is paid or received immediately. That transaction is called cash transaction. कारण इथं एक जण कॅश, ज्याला कॅश मिळते ताबडतोब, याचा अर्थ काय? दुसरी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला कॅश ताबडतोब देते. म्हणजे एक देणारी असते, एक पे करणारी असते, पेड करणारी असते आणि दुसरी रिसिव्ड करणारी असते. रिमेंबर दॅट ओनली मॉनेटरी ट्रान्झॅक्शन is recorded in the books of account. Monetary transaction is two types. First is cash transaction and second is credit transaction. एक्झाम्पल जर द्यायचं झालं कॅश ट्रान्झॅक्शनचं, समजा तुम्ही त्या किराणा दुकानातून 100 रुपयाचा किराणा खरेदी केला. जे काय असेल घरगुती वापराच्या वस्तू, त्या वस्तू तुम्ही खरेदी केल्या. समोरच्या दुकानदाराला तुम्ही विचारलं किती पैसे झाले. साहजिकच तुम्ही विचारता. त्याने सांगितले 100 रुपये. तुम्ही 100 रुपये ज्या वेळेस त्याला रोख देतात आणि 100 रुपयाच्या बदल्यात तुम्ही त्याच्याकडून तो माल खरेदी करतात, या प्रकाराला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. आणि हा ट्रान्झॅक्शन सुद्धा बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड करता येतो, केला जातो. दुसरा प्रकार आहे मॉनेटरी ट्रान्झॅक्शनचा, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. व्हॉट इज मीन बाय क्रेडिट ट्रान्झॅक्शन? क्रेडिट ट्रान्झॅक्शन इज वन इन विच cash is not paid or received immediately at the time of transaction, but it is paid or received at a later date. Later date. In simple word, when cash is not immediately used at the time of transaction, when cash is not immediately used at the time of transaction, that transaction is called credit transaction. याचा अर्थ असा, जेव्हा ट्रान्झॅक्शन होतो, त्या दोन व्यक्ती असतील, त्या दोन पार्टी असतील, त्या दोन पार्टींमध्ये किंवा एक पार्टी एक व्यक्ती असेल, यांच्यामध्ये जेव्हा व्यवहार होतो, मालाच्या खरेदीबाबत असेल, तर त्या टायमाला खरेदीदार हा विक्रेत्याला माल खरेदी केल्याबरोबर त्या मालाची किंमत देत नाही. त्या मालाची किंमत लगेच पेड करत नाही. त्या मालाची रक्कम पेड करत नाही, देत नाही. ती रक्कम नंतर कधीतरी पुढच्या तारखेला दिली जाते. अशा प्रकारचा जो व्यवहार असतो, या व्यवहाराला उधारीचा व्यवहार किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन हा सुद्धा, जरी आज तुम्ही पैसे देणार नाही, तर त्या मालाचे पैसे तुम्ही इन फ्युचर, भविष्य काळामध्ये कधीतरी देणार आहात. म्हणून लगेच जरी पैशाचा वापर केला जात नसेल, तरी तो पैशाशी संबंधी व्यवहार आहे. म्हणून क्रेडिट ट्रान्झॅक्शन इज ऑल्सो रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. रिमेंबर दॅट
When monetary transaction is made in the business, that all monetary transaction, that transaction can be cash transaction or that transaction can be credit transaction. All cash transaction and credit transaction can be recorded in the books of account. Remember that. Second type of transaction is a non-monetary transaction. Non-monetary transaction, it means the transaction which does not involve an exchange of money or money's worth directly or indirectly are called non-monetary transaction. In this transaction, money is not used when a transaction is made between two party or two person. That time money is not actually used at the time of transaction, but in this transaction in this transaction things can be used. Things can be used. One person can give another person anything, from that another person can be received anything. It means इन मराठी वस्तू विनिमय आपण ज्याला म्हणतो, वस्तूच्या बदल्यात वस्तूची देवाणघेवाण दोन व्यक्तींमध्ये जेव्हा केली जाते त्या ट्रान्झॅक्शनला, त्या व्यवहाराला वस्तू विनिमय स्वरूपातील व्यापार असं म्हटलं जातं. हा वस्तू विनिमय स्वरूपातील व्यापार तुम्हाला 11वीच्या SPOC मध्ये किंवा 8वी 9वी 10वीला तुम्ही अर्थशास्त्रामध्ये वस्तू विनिमय म्हणजे काय ही कन्सेप्ट तुमच्या कानावरून गेलेली असेल. म्हणून वस्तू विनिमय स्वरूपातील जो व्यापार असेल, वस्तू विनिमय स्वरूपातील जो व्यापार असेल, हा वस्तू विनिमय स्वरूपातील व्यापार बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड केला जात नाही. इन द बुक्स ऑफ अकाउंट those transaction related business transaction, those transaction related business, only business related transactions recorded in the books of account. बिझनेसशी संबंधित जे जे ट्रान्झॅक्शन असतील, व्यवहार असतील, तेवढेच ट्रान्झॅक्शन फक्त बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड करता येतात. इतर ट्रान्झॅक्शन तुम्ही पर्सनली ट्रान्झॅक्शन जे असतील ते पर्सनल रिलेटेड ट्रान्झॅक्शन डू नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ठीक आहे. पुढची कन्सेप्ट आपल्याला आहे एंट्री. जेव्हा आपण ट्रान्झॅक्शन करतो किंवा ट्रान्झॅक्शन होतो म्हणजे नेमकं काय होतं? एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला माल विक्री करते, दुसरी व्यक्ती माल विकत घेते. वन पर्सन इज सेलर अँड अनदर पर्सन इज परचेसर. दोज पर्सन सोल्ड गुड्स, दॅट पर्सन इज कॉल्ड सेलर. दोज पर्सन परचेस्ड गुड्स, दॅट पर्सन इज कॉल्ड परचेसर. दॅट पर्सन मे बी कंपनी, फर्म, इन्स्टिट्यूशन और पार्टी. ती व्यक्ती, ती पार्टी पर्सन असेल, ती पार्टी फर्म असेल, ती पार्टी कंपनी असेल, ती पार्टी इन्स्टिट्यूशन असेल. कोणत्याही पार्टीनं मालाची खरेदी विक्री केली तर ती पार्टी ही बिझनेसशी रिलेटेड असते. ती पार्टी ही बिझनेसशी रिलेटेड असते. म्हणून बिझनेसशी रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन होतात ते ट्रान्झॅक्शन आपल्याला बुककीपिंग अँड अकाउंटन्सीच्या तत्वानुसार वेगवेगळ्या पुस्तकामध्ये बुककीपिंग अँड अकाउंटन्सीनं जी प्रोव्हाइड केलेली पुस्तक आहे त्यामध्ये जर्नल आहे, त्यामध्ये लेजर आहे. लेजरचे अनेक प्रकार आहे, सबसिडियरी बुक्स आहे. त्या कोणत्या पुस्तकामध्ये कोणता ट्रान्झॅक्शन कसा रेकॉर्ड करावायचा याविषयीची माहिती, याविषयीचं ज्ञान आपल्याला बुककीपिंग अँड अकाउंटन्सी मधून प्राप्त होतं. म्हणून बिझनेसमध्ये झालेला व्यवहार अचूकपणे पुस्तकामध्ये, कोणत्या पुस्तकामध्ये कसा रेकॉर्ड केला जातो किंवा ज्या पद्धती ज्यावेळेस रेकॉर्ड केला जातो त्याला म्हटलं जातं एंट्री. त्याला म्हटलं जातं एंट्री. द डेफिनेशन ऑफ एंट्री, इट मीन्स व्हॉट इज मीन बाय एंट्री? रेकॉर्डिंग अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन अ प्रॉपर फॉर्म. Recording a business transaction in the proper form or method in a books of account is called entry. When a transaction is made, that transaction can be recorded. How? In which books of account? That transaction can be recorded properly in the proper books. It is called entry. जो ट्रान्झॅक्शन तुमचा घडलेला असतो, झालेला असतो, मालाची विक्री केलेली असेल तर तो ट्रान्झॅक्शन कोणत्या पुस्तकामध्ये रेकॉर्ड करायचा? सेल्स बुकामध्ये, विक्री पुस्तकामध्ये तुम्हाला रेकॉर्ड करायचा.
तो रेकॉर्ड ज्यावेळेस केला जातो त्याला म्हटलं जातं एंट्री. त्याला म्हटलं जातं एंट्री. पुढची कन्सेप्ट आहे नॅरेशन. नॅरेशन मीन्स अ ब्रीफ explanation of the business transaction. The brief explanation of the business transaction is called narration. जो ट्रान्झॅक्शन तुमचा घडलेला असतो त्या ट्रान्झॅक्शनचा सार, त्या ट्रान्झॅक्शनचा सारांश थोडक्यात त्या व्यवहाराच्या खाली लिहिणं, त्या व्यवहाराच्या खाली लिहिणं याला म्हटलं जातं नॅरेशन. परंतु नॅरेशन लिहित असताना जे बुककीपिंग अँड अकाउंटन्सीचे प्रिन्सिपल्स आहेत, तत्व आहेत, त्या तत्वामध्ये अगोदर तो ट्रान्झॅक्शन लिहिण्याच्या नॅरेशन लिहिण्याच्या अगोदर, त्या वाक्याच्या अगोदर बिंग BEING और फॉर या शब्दांचा वापर करावा लागतो. जर साधं उदाहरण द्यायचं झालं, समजा तुम्ही रोखीनं 5,000 रुपयाचा माल विकला, कॅश सेल्स ₹5,000 हा झाला ट्रान्झॅक्शन. कॅश सेल्स ₹5,000 याला म्हणतात ट्रान्झॅक्शन. मग आता हा ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर तुम्ही 5,000 रुपयाचा माल विकल्यानंतर त्याची साहजिकच जर्नल एंट्री तुम्हाला करावी लागते. ती एंट्री कशी करावायची याचा अभ्यास आपण नंतर करणार आहोतच, परंतु ह्या उदाहरणासाठी 5,000 रुपयाचा माल विकला, गुड्स तुमच्याकडनं गेलेले, कॅश तुम्हाला आलेली, त्याची साधी सिंपल जर्नल एंट्री होईल, कॅश अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट और टू सेल्स अकाउंट अशी जर्नल एंट्री तुमची होईल. मग हा जो कॅशचा व्यवहार झालेला आहे याचं संक्षिप्त स्वरूपामध्ये, सारांश रूपामध्ये तो व्यवहार लिहिल्यानंतर त्याच्या खाली हा व्यवहार का घडला, कसा झाला, काय व्यवहार आहे याची माहिती त्याच्या खाली लिहिली जाते. याला म्हटलं जातं नॅरेशन. मग त्याचं संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला असं लिहिता येईल, बिंग कॅश सेल्स, बिंग गुड सोल्ड फॉर कॅश किंवा बिंग कॅश सेल्स, या पद्धतीने आपल्याला नॅरेशन तिथं लिहिता येईल. पुढची कन्सेप्ट आहे गुड्स. गुड्स हा शब्द बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलेला असेल, बऱ्याच वेळेस तुम्ही सहजपणे बोललं जातं गुड्स. बट व्हॉट इज मीन बाय गुड्स? द टर्म गुड्स refers to merchandise, commodities, articles or things in which a trader trades. आता गुड्स ही जी कन्सेप्ट आहे, विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक ऐका. माल कशाला म्हटलं जातं? माल कशाला म्हटलं जातं? कशालाही माल म्हणता येणार नाही. इथं आपल्याला बुककीपिंग अँड अकाउंटन्सीच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या तत्वानुसार व्हेन any things or material or commodities articles, any things material commodities or articles purchased for the resale that is called goods. In simple definition, जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वस्तू, सेवा, माल हा पुनर्विक्रीच्या उद्देशाने खरेदी करता त्याला म्हणतात गुड्स, त्याला म्हणतात बिझनेस गुड्स. उदाहरणार्थ साधं उदाहरण देतो मी तुम्हाला. समजा तुम्ही किराणा दुकानदार आहात, आता तुम्ही 10,000 रुपयाचा माल तुमच्या दुकानामध्ये भरला, किराणा तुम्ही भरला. दॅट ऑल गुड्स इज युअर असेट, दॅट ऑल गुड्स इज युअर प्रॉपर्टी. तो जे 10,000 रुपयाचा माल तुम्ही तुमच्या दुकानामध्ये भरलेला आहे, किंवा तुमचं कापड दुकान असेल, किंवा तुमचं औषधाचं दुकान मेडिकल असेल, किंवा तुमचा भाजीपाल्याचं दुकान असेल, कोणत्याही प्रकारचं दुकान तुमचं असेल, त्या दुकानासाठी तुम्ही जो माल खरेदी करता त्याला म्हटलं जातं गुड्स. उदाहरणार्थ कापड दुकानदाराने 5 लाख रुपयाचे कापड खरेदी केले, ते दुकानामध्ये आणले, लावले, त्या कापडांना गुड्स म्हटलं जातं. त्या कापडांना काय म्हटलं जातं? गुड्स म्हटलं जातं. पण किंवा दुसरं उदाहरण घ्या, मेडिकल स्टोअरचं दुकान आहे तुमचं, मेडिकल स्टोअर्स त्या दुकानदाराने समजा 10,000 रुपयाचा माल, 10,000 रुपयाचे मेडिसिन्स दुकानासाठी आणले, 10,000 रुपयाचे मेडिसिन्स दुकानासाठी आणले, तर ती 10,000 रुपयाची जी औषधं आहेत त्या औषधांना म्हटलं जातं गुड्स, त्या औषधांना म्हटलं जातं गुड्स. आता
गुड्स म्हणजे ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आलेली. कशाला गुड्स म्हणायचं नाही हे लक्षात घ्या. आता समजा त्या कापड दुकानदाराने 10 लाख रुपयाचा माल आणला, त्याला तुम्ही गुड्स म्हणतात. परंतु त्या मालापैकी समजा त्याच्या मुलाला, त्याच्या इतर भावांना किंवा घरातील इतर व्यक्तींना त्या मालातला काही माल काढला, काही कपडे काढले आणि स्वतःसाठी वापरले, तर मग आता याला तो गुड्स म्हणेल का? किंवा किराणा दुकानदाराने 5 किलो साखर त्या पोत्यातनं काढली आणि घरामध्ये दिली, त्या साखरेला तो गुड्स म्हणेल का? किंवा भाजीपाल्याचा धंदा करणारे तुम्ही व्यक्ती असाल, व्यापारी असाल, तुम्ही भाजीपाल्याची खरेदी विक्री करता, परंतु खरेदी केलेल्या मालातून एक मेथीची जुडी तुम्ही घरासाठी वापरली, त्या एक मेथीच्या जुडीला घरासाठी जी वापरलेली आहे तिला तुम्ही गुड्स म्हणाल का? नाही. त्या वस्तूंना, त्या मालाला गुड्स म्हणणार नाही. कारण का? तो जो माल तुम्ही घेतला किंवा वापरला तो पुनर्विक्रीच्या उद्देशाने तुम्ही घेतला नव्हता, म्हणून त्याला गुड्स म्हणता येणार नाही. गुड्स त्यालाच म्हटलं जातं. गुड्स या कन्सेप्ट मध्ये व्यापाऱ्याने माल खरेदी केल्यानंतर तो पुनर्विक्रीच्या उद्देशाने जर खरेदी केलेला असेल तर त्या मालालाच गुड्स असं म्हटलं जातं. इतर याला गुड्स म्हणता येणार नाही. अनेक प्रकारची उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. कोणताही कंपनीवाला असेल, मग टाटा असेल किंवा बजाजवाला असेल, हिरो मोटरसायकलवाला असेल, ते हिरो मोटरसायकलवाले जे ज्या कंपन्या असतात, कंपन्यांनी समजा मोटर तयार केली. कंपन्यांनी आता टाटा मोटर तयार करण्याचं काम करतो, हिरो होंडा मोटरसायकलवाले मोटरसायकल तयार करण्याचं काम करतात, बजाजचे अनेक प्रॉडक्ट आहेत, वेगवेगळे प्रॉडक्ट तयार करतात. मग या कंपन्यांनी विक्रीसाठी जो माल तयार केलेला असेल, मॅन्युफॅक्चररनं विक्रीसाठी जो माल तयार केलेला असेल, त्या मालाला फिनिश्ड प्रॉडक्टला सुद्धा गुड्स म्हटलं जातं. कारण तो माल स्वतःसाठी त्यांनी तयार केलेला नाही, तर कशासाठी तयार केलेला आहे? तर तो माल विक्रीसाठी तयार केलेला असेल. मॅन्युफॅक्चरिंग द गुड्स फॉर द पर्पज ऑफ रिसेल इट इज कॉल्ड गुड्स. व्यापाऱ्याने, परचेसरने माल परचेस केला, परंतु कशासाठी? पुनर्विक्रीच्या उद्देशाने जर तो माल खरेदी केलेला असेल तर त्याला गुड्स म्हणता येईल. गुड्स ही कन्सेप्ट लक्षात आली. गुड्स म्हणजे नुसता माल घेतला आणि घरात ठेवला त्याला गुड्स म्हणत नाही. तर तो माल पुनर्विक्रीच्या उद्देशाने जर तुम्ही खरेदी केलेला असेल त्यालाच गुड्स म्हटलं जातं. म्हणून एनी मटेरियल, कमोडिटीज, आर्टिकल्स, थिंग्स परचेस्ड फॉर द पर्पज ऑफ रिसेल इट इज कॉल्ड गुड्स. आलं लक्षात? ठीक आहे, चला पुढे आहे कॅपिटल. कॅपिटल इज द व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट बिकॉज ऑफ from this concept one sentence can be remember: business and businessman. Business and businessman, it is the separate concept to record the business transaction. जमा खर्चाच्या दृष्टिकोनातून बिझनेस आणि बिझनेसमन, धंदा आणि धंद्याचा मालक, ह्या दोन कन्सेप्ट स्वतंत्र मानल्या गेलेल्या आहेत. कारण ज्या अकाउंटन्सीचे जे स्टँडर्ड आहेत मित्रांनो, एक लक्षात ठेवा, बुककीपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये आपल्याला काही स्टँडर्ड दिलेले आहेत. त्याच्यामध्ये असं काही ॲझ्युम करावं लागतं, गृहीत धरावं लागतं. काही गृहीत एक मनाशी ती कन्सेप्ट समजण्यासाठी खोटं सुद्धा गृहीत धरावं लागतं. आता इथं जर खऱ्या अर्थानं जर म्हटलं बिझनेस आणि बिझनेसमन ह्या एकच आहे, कारण त्याच्याच मालकीचा तो बिझनेस आहे. तुम्ही म्हणता का बिझनेसमन आणि बिझनेस इट इज द सेपरेट कन्सेप्ट? हो, परंतु बुककीपिंग अँड अकाउंटन्सीचे जे स्टँडर्ड्स आहेत ते स्टँडर्ड्स क्लिअर होण्यासाठी काही गोष्टी ॲझ्युम कराव्या लागतात, काही गृहीत धरावं लागतं. आणि त्यातलं पहिलं गृहीत जे आहे ते हे का बिझनेसमन अँड बिझनेसमन इट इज द सेपरेट कन्सेप्ट टू रेकॉर्ड द बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेसचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी किंवा जमा खर्च लिहिण्यासाठी बिझनेसमन आणि बिझनेस या स्वतंत्र बाबी आहेत.
हे गृहीत धरावं लागतं, ऍझ्युम करावं लागतं. का? त्याचं कारण आता ऐका. कारण मी अगोदर म्हटलेलं आहे, ओनली बिझनेस रिलेटेड ट्रान्झॅक्शन कॅन बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. हे वाक्य तुम्ही परत लक्षात घ्या. ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन कॅन बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. फक्त आणि फक्त बिझनेसशी रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन असतील तेच बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड केले जातात, तेच जमा खर्चामध्ये धरले जातात. इतर ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जात नाही. आता मला सांगा, समजा ए ही व्यक्ती आहे, ए ही व्यक्ती आहे, कोणतीही व्यक्ती तुम्ही मनाशी धरा, त्याने 20,000 रुपयाचा माल खरेदी केला. खरेदी केल्यानंतर दुकानात आणला, लावला, तो माल विकला. मान्य आहे तुम्हाला? 20,000 रुपयाचा किंवा नव्याने दुकान सुरू केलं 20,000 रुपयाच्या साह्याने. हे 20,000 रुपये कोणी दिले? कोणी आणले? बिझनेसमननं आणले. मान्य आहे तुम्हाला? व्यक्तीनं आणले, पार्टीनं आणले, कंपनीनं आणले, फर्मनं आणले, इन्स्टिट्यूशननं आणले, असं आपण गृहीत धरा. म्हणजे पार्टीनं बिझनेस स्टार्ट केला, मान्य आहे, पण कशाच्या साह्याने केला? पैशाच्या साह्याने केला. कुणी दिले हे पैसे? पार्टीनं दिले. पार्टी शब्दामध्ये पर्सन, फर्म, इन्स्टिट्यूशन अँड कंपनी हे 4 शब्द आहे. पार्टी या शब्दामध्ये किती शब्द इन्क्लूड आहे? पर्सन, फर्म, इन्स्टिट्यूशन अँड कंपनी हे 4 शब्दां मिळून शब्द तयार होतो पार्टी. मग या पार्टीनं समजा 20,000 रुपयाच्या साह्याने धंदा सुरू केला. पैसे कोणी दिले? पार्टीनं दिले. कुणाला दिले? बिझनेसला दिले. मान्य आहे तुम्हाला? आता 20,000 रुपयाचा माल आणला. कोणी आणला? व्यक्तीनंच आणला. व्यक्तीच आणते, पार्टीच आणते. मग हा 20,000 रुपयाचा माल बिझनेससाठी आणला, बरोबर आहे. मग आता 20,000 रुपयाचा माल रोखीनं खरेदी केला. आता मला सांगा, तुमचं बिझनेसमनचं नाव लिहाल का मालाचं नाव लिहाल? मालाचं नाव लिहू. कोणता माल आणला, किती रुपयाचा आणला, कोणकोणत्या वस्तू आणल्या, त्याचं वर्गीकरण करा, कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू आहेत त्याची माहिती तुम्ही लिहाल. म्हणजे वस्तूची माहिती लिहाल, बरोबर आहे. त्या वस्तू कशासाठी आणल्या? बिझनेससाठी आणल्या. कोणी आणल्या? बिझनेसमननं आणल्या. परंतु बिझनेसमनचं नाव तुम्ही तिथं लिहाल का? नाही. बिझनेसमनचं नाव लिहायचं नाही, गरज नाही. कारण बिझनेससाठी त्या वस्तू आणलेल्या आहे आणि बुक किपिंग अँड अकाउंटन्सीच्या स्टँडर्ड नुसार बिझनेसमन अँड बिझनेस इट इज अ सेपरेट कन्सेप्ट. बिझनेसमननं बिझनेसला जे भांडवल दिलेलं असतं, बिझनेसमननं बिझनेसला जो पैसा दिलेला असतो, तो पैसा हा कर्जाऊ दिलेला आहे असं गृहीत धरावं लागतं, धरलं जातं. मग बिझनेसमन ज्या पैशाच्या साह्याने धंदा चालू करतो किंवा उभारतो त्या पैशाला म्हटलं जातं भांडवल. त्या पैशाला म्हटलं जातं भांडवल. आणि भांडवलाला इंग्लिशमध्ये कन्सेप्ट आहे कॅपिटल. बिझनेसमध्ये इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कॅपिटल. साधी जर आपल्याला डेफिनेशन कॅपिटलची जर करावायची असेल तर अशी करता येईल, द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड into the business by proprietor or by owner, it is called capital. जेव्हा एकूण जी गुंतवणूक बिझनेसमन बिझनेसमध्ये करतो, ती इन्व्हेस्टमेंट, ती गुंतवणूक कॅशच्या स्वरूपात असेल, ती इन्व्हेस्टमेंट एखाद्या असेटच्या स्वरूपात असेल, म्हणजे बिझनेसमननं त्याचा बिझनेस धंदा हा पैशाच्याच साह्याने सुरू केला पाहिजे असं नाही, तर तो एखाद्या असेटच्या साह्याने सुद्धा धंदा सुरू करतो. उदाहरणार्थ समजा तुम्ही टेलरिंगचा व्यवसाय सुरू केला. टेलरिंगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसा तर लागेलच. पैसा कशासाठी लागेल? ती मशिनरी खरेदी करण्यासाठी. जी टेलरिंग प्रत्यक्ष आपण कपड्यांचं शिवकाम करतो, ते शिवकाम आपण त्या मशीनद्वारे करतो, बरोबर आहे. मग ती जी शिलाई मशीन असेल, ती शिलाई मशीन समजा त्याने पैसा प्रत्यक्ष न टाकता त्याने 10 शिलाई मशीन आणल्या आणि त्या दुकानामध्ये टाकल्या. आता मला सांगा, त्याने पैशाच्या साह्याने धंदा सुरू केला का त्या शिलाई मशीनच्या साह्याने धंदा सुरू केला? शिलाई मशीनच्या साह्याने धंदा सुरू केला. ठीक आहे, शिलाई मशीन आणण्यासाठी त्याला पैसा लागला, मान्य आहे. परंतु त्याने तो पैसा
त्याने तो पैसा प्रत्यक्ष मशिनरीमध्ये गुंतवला. मशिनरी इज द असेट. मशिनरी इज द असेट. म्हणजे इथं एक असं निदर्शनास येईल का बिझनेसमन हा पैशाच्या साह्याने रोख स्वरूपामध्ये पैशाच्या साह्याने किंवा असेटच्या साह्याने धंदा सुरू करू शकतो. Businessman can be started his business in the cash form or in the kind of any asset. So when a businessman is start his business at that time, how many cash invested into the business? That amount is called capital. Is called capital. Another definition of capital. Capital is equal to asset minus liability. आता इथं व्हॉट इज मीन बाय असेट, व्हॉट इज मीन बाय लायबिलिटी, इट इज ऑल्सो सेपरेट कन्सेप्ट. याचा विचार आपण नंतर करणार आहोत. परंतु टोटल तुमची जेवढी मालमत्ता असेल त्या मालमत्तेतून तुमचं कर्ज असेल, मालमत्ता मालमत्ता जेवढी असेल आणि देणी जेवढी असेल, मालमत्ता वजा देणी कर्ज बरोबर खाली जे शिल्लक राहील ती तुमची इन्व्हेस्टमेंट असेल, तुमची ते कॅपिटल असेल. ऍक्च्युअली बिझनेसमन हा बिझनेसला जी कॅश देतो किंवा बिझनेसमध्ये जी कॅश इंट्रोड्यूस करतो टाकतो ती एक प्रकारची कर्जाऊ स्वरूपात बिझनेसमननं बिझनेसला कर्जाऊ स्वरूपामध्ये कॅश दिलेली असते किंवा कर्ज दिलेलं असतं असं गृहीत अकाउंटिंग स्टँडर्ड नुसार धरावं लागतं. म्हणून असं आपल्याला म्हणता येईल कॅपिटल इज द लायबिलिटी ऑफ बिझनेस. Capital is the liability of a business. It is payable to businessman. It is payable to businessman किंवा बिझनेसच्या मालकाला बिझनेस देणं लागतो. काय देणं लागतो तर बिझनेसमननं जेवढी रक्कम बिझनेस स्टार्ट करण्यासाठी इन्व्हेस्ट केलेली असते, गुंतवलेली असते, तेवढी ती कर्जाऊ स्वरूपामध्ये दिलेली असते. म्हणून बिझनेसमननं जे भांडवल बिझनेसला दिलेलं असतं ते बिझनेसवर एक प्रकारचं कर्ज असतं. म्हणून कर्ज ही लायबिलिटी असते. म्हणून कॅपिटल इज द लायबिलिटी ऑफ बिझनेस. कॅपिटल इज द लायबिलिटी ऑफ बिझनेस. ही व्हॉट इज मीन बाय लायबिलिटी. लायबिलिटी मीन्स कर्ज. लायबिलिटी मीन्स कर्ज. दुसऱ्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं, समजा तुम्ही 50,000 रुपयाचा माल खरेदी केला बिझनेससाठी, त्यातले 25,000 रुपये रोख दिले, 25,000 रुपये उधार ठेवले, माल घरी आणला, दुकानात लावला. आता सांगा तुम्ही 50,000 रुपयाचा माल विकत आणला, पैकी 25,000 रुपये रोख दिले, ज्याच्याकडून तुम्ही माल खरेदी केला, सेलरकडून माल खरेदी केला, त्या सेलरचे तुम्हाला किती पैसे देणं बाकी आहे. एक प्रकारचं ते 25,000 रुपये कर्ज आहे का नाही तुमचं आहे. कुणाचं बिझनेसचं. कुणाचं बिझनेसचं. म्हणजे बिझनेस त्या सेलरला 25,000 रुपये देणं लागतो. या देणं लागण्याला लायबिलिटी म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं लायबिलिटी म्हटलं जातं. म्हणून लायबिलिटी हे कर्ज असतं. मी इथं कॅपिटल इज द लायबिलिटी ऑफ बिझनेस हा शब्द वापरलेला आहे. कॅपिटल इज द लायबिलिटी ऑफ बिझनेस हा शब्द वापरलेला आहे. कारण का याच अकाउंटन्सीच्या स्टँडर्ड नुसार आपण काय गृहीत धरलेलं आहे, बिझनेसमन आणि बिझनेस इट इज द सेपरेट कन्सेप्ट टू रेकॉर्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणून आपण बुककीपिंग मध्ये तेच ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करतो का जे बिझनेसशी संबंधित असतील ते. या बिझनेसमनशी संबंधित असलेले किंवा बिझनेसमननं त्या पर्सनने, त्या ओनरने, त्या मालकाने, पार्टीने, फर्मने, इन्स्टिट्यूशनने किंवा कंपनीने स्वतः जर काही ट्रान्झॅक्शन केलेले असतील, स्वतःसाठी जर काही खर्च केलेला असेल, स्वतःसाठी जर काही परचेस गुड्स केलेले असतील, तर स्वतःसाठी परचेस केलेले गुड्स किंवा स्वतःसाठी खर्च केलेले ट्रान्झॅक्शन किंवा खर्च हे बिझनेसच्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड केले जात नाही. त्याला तो वैयक्तिक खर्च म्हटला जातो. त्याला तो पर्सनली एक्सपेंडिचर म्हटला जातो. अँड पर्सनली एक्सपेंडिचर डू नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. रिमेंबर दॅट. पर्सनली एक्सपेंडिचर डू नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट व्हेन ओनर proprietor pay any cash from the business
pay any cash from the business, or in another words, when owner or person, proprietor withdraw amount from the business, withdraw cash from the business or any types of goods used for the personal use, or any type of asset used for the personal use, that that is called personal expenditure, and it is called drawings. In short, when owner withdraw any cash or any goods or asset from the business for his purpose use, personal use, that is called personal expenditure. And when personal expenditure made in the business, that personal expenditure can be recorded in a separate account. That account name is a drawings account. दॅट अकाउंट नेम इज ड्रॉइंग अकाउंट. हा त्याचा वैयक्तिक खर्च असतो. हा वैयक्तिक खर्च कोणत्याही परिस्थितीमध्ये बिझनेसच्या जमा खर्चाच्या पुस्तकामध्ये रेकॉर्ड केला जात नाही, कारण तो बिझनेसचा खर्च नसतो. तो बिझनेसच्या मालकाचा खर्च असतो, ओनरचा खर्च असतो. ओनर आणि बिझनेस ह्या अगोदरच सांगितलेल्या दोन स्वतंत्र कन्सेप्ट आहे. म्हणून ओनरने स्वतःसाठी किंवा त्याच्या नातेवाईकांसाठी बिझनेसमधून पैसा काढला, बिझनेसमधून गुड्स काढले, बिझनेसमधून असेट काढली, तर तो त्याचा वैयक्तिक खर्च असतो, पर्सनल एक्सपेंडिचर असतो. आणि हा पर्सनल एक्सपेंडिचर रेकॉर्ड करण्यासाठी बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये एक स्वतंत्र ड्रॉइंग नावाचा अकाउंट आपल्याला ओपन करावा लागतो, किंवा त्या ड्रॉइंग अकाउंटवर आपल्याला तो खर्च रेकॉर्ड करावा लागतो. म्हणून any cash or kinds of goods or asset withdraw from the business for his personal use, that is called drawings. that is called drawings. म्हणून साधं उदाहरण घ्या. समजा तुम्ही दुकानदार आहात, तुम्ही दुकानाचे मालक आहात, प्रोप्रायटर. बिझनेसमनला प्रोप्रायटर म्हटलं जातं, बिझनेसमनला ओनर म्हटलं जातं, बिझनेसमनला बिझनेसमन म्हटलं जातं. त्या बिझनेसमननं, त्या प्रोप्रायटरनं धंद्यामधून, धंद्याच्या पैशामधून, प्रत्यक्ष गल्ल्यामधून समजा 1,000 रुपये काढले आणि त्याच्या मुलाची कॉलेजची फी भरली. तुम्ही ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं, ते ऍडमिशन, समजा तुमचे वडील जर एखादा बिझनेस करत असतील, तर बिझनेस करताना तुम्ही सकाळी पप्पांकडे गेले, तुमच्या दादाकडे गेले किंवा बाबाकडे गेले. पप्पा वगैरे म्हटल्यापेक्षा बाबा म्हणा, कारण बाबा हा आपला संस्कारित शब्द आहे. म्हणून आईला आईच म्हणा, वडिलांना बाबा म्हणा, त्याने मानसिक वेगळंच समाधान मिळतं. असो, तुम्ही जर वडिलांकडे गेलात, वडिलांना सांगितलं बाबा मला कॉलेजची फी भरायची आहे. वडील विचारतात किती रुपये फी आहे? उदाहरणार्थ 1,000 रुपये फी आहे. तर वडील पटकन गल्ला उघडतात, 1,000 रुपये तुमच्याकडे देतात, तुम्ही कॉलेजला येतात, कॉलेजची फी भरतात. आता मला सांगा, तुमच्या कॉलेजचा फीचा आणि प्रत्यक्ष बिझनेसचा काही संबंध आहे? त्या बिझनेस मधले किती रुपये काढले तुम्ही? 1,000 रुपये काढले. कशासाठी काढले? मुलाची फी भरण्यासाठी काढले. मग आता मुलाची फी भरणं आणि बिझनेस यांचा काही प्रत्यक्ष संबंध आहे का? अजिबात नाही. हा वैयक्तिक खर्च झाला. कुणाचा वैयक्तिक खर्च झाला? प्रोप्रायटरच्या मुलाचा वैयक्तिक खर्च झाला. जरी प्रोप्रायटरच्या मुलाचा वैयक्तिक खर्च झाला, बिझनेस तो खर्च हा बिझनेसमनचा वैयक्तिक खर्च समजला जातो, ॲझ्युम केला जातो, गृहीत धरलं जातं. असे कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक खर्च असतील, झाले असतील, केले असतील, तर ते वैयक्तिक खर्च रेकॉर्ड करण्यासाठी बुककीपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये आपल्याला ड्रॉइंग नावाचा एक स्वतंत्र अकाउंट मेंटेन करावा लागतो. आणि बिझनेस म्हणजे जे पर्सनली एक्सपेंडिचर असतील ते सर्व खर्च ड्रॉइंग नावाच्या अकाउंट मध्ये रेकॉर्ड करावे लागतात. ही बाब लक्षात ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आणखीन बऱ्याचशा कन्सेप्ट्स आहेत, परंतु एकाच वेळेस जर आपण या सर्व बघितल्या तर तुम्हाला थोडंसं अवघडल्यासारखं होईल. म्हणून आज ज्या मी कन्सेप्ट सांगितलेल्या आहे त्या एक थोडक्यात व्याख्या मी तुम्हाला सांगतो. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आपण बघितलं. सर्वात पहिल्यांदा आपण ट्रान्झॅक्शन बघितलं. व्हेन
exchange of things, goods, commodities between two person, that is called transaction. Transaction is the two types of transaction. First is monetary transaction and another is non-monetary transaction. What is mean by monetary transaction? When money is used directly or indirectly at the time of transaction, that is called monetary transaction. Monetary transaction is two types of transaction. First is cash transaction. What is mean by cash transaction? When cash is immediately used at the time of transaction, that is called cash transaction. What is mean by credit transaction? When cash is not immediately used at the time of transaction, it is called credit transaction. त्यानंतर आपण नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन बघितले, एंट्री बघितली, नॅरेशन बघितले, गुड्स. यातले सगळ्याच कन्सेप्ट ह्या महत्वाच्या आहेत. तुम्ही ज्या कन्सेप्टचा अर्थ तुम्हाला लक्षात आलेला नसेल तो परत तुम्ही मला फोन केला तरी चालेल, विचारून घ्या. या कारण ह्या कन्सेप्ट जर तुम्हाला समजल्या, याचा अर्थ जर तुमच्या मनाशी पक्का बिंबला, तरच तुम्हाला पुढे प्रॅक्टिकल वर्क करता येईल. विदाऊट थेरी यू डू नॉट प्रॅक्टिकल वर्क. ही थेरी समजल्याशिवाय, कन्सेप्ट समजल्याशिवाय बुककीपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये ज्या हयात तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहात तोपर्यंत या कन्सेप्ट तुम्हाला वारंवार येणार आहेत, याचा वापर तुम्हाला वारंवार करावा लागणार आहेत. म्हणून ज्या कन्सेप्ट आपण आज पाहिल्या त्या परत एकदा वाचा, समजून घ्या, चिंतन करा. जर काही अडचण आली तर जरूर तुम्ही शंका निरसन करा, फोन करा. ठीक आहे, धन्यवाद. किती मिनिटं झालं?